रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीला 1,00,000 शेणी दान करण्याचा संकल्प केला होता. टप्प्याटप्प्यानं 97,000 आणि आज 33,000 अशा एकूण 1,30,000 शेणी दान करण्यात आल्या. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनानं स्मशानभूमीतील शेणींच्या उपलब्धतेसाठी योग्य नियोजन करावं अशी मागणी केली. आम्ही 1,00,000 शेणी देण्याचा संकल्प केलं होतं 20 डिसेंबरला, परंतु वाढता ओघ पाहून आणि शिवाजी पार्क आणि रोटरीमधील सर्व मेंबर्सनी जे काही मदतकार्य केले त्याच्यातून आम्ही 1,30,000 शेणी देण्यापर्यंत पोचू शकलो. अवघ्या 3 आठवड्यातच आम्ही हे जे काय संकल्प केलं होतं त्याची पूर्तता आज केलेली आहे. आणि जसं आपणास ठाऊक आहे की रोटरी क्लब हा नेहमीच समाजाच्या चांगल्या कामासाठी नेहमी अग्रेसर आहे. त्यात रोटरी सनराईज यांनी आता 28 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात मेडिकल फील्डमध्ये आणि गरजूंना नेहमीच मदत करत असतात. त्यात शिवाजी पार्क दुर्दशा यांची आम्हाला खूप चांगली साथ लाभलेली आहे आणि दोन्हीही संस्था एकत्र येऊन यांनी एक अभिमानास्पद व चांगलं काम कोल्हापूरसाठी केलं असं मला सांगायचं आहे. येथून पुढे जरूर मला एक सांगायचं आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन तोंडावर आहेत आणि इलेक्शन झाल्यानंतर रोटरीपेक्षा प्रशासनाने ह्याच्यामध्ये अतिशय गांभीर्याने लक्ष घालावे व असा तुटवडा अशा ठिकाणी तरी देखील होऊ नये. रस्ते लाईट हे कायमची बोंबाबोंब आहे ती असू दे, पण अशा ठिकाणी तरी शेणी स्मशानाच्या ठिकाणी नाहीत हे अपेक्षित नाही. कृपया प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावे ही विनंती आहे. पंचगंगा स्मशानभूमीत शेणींची कमतरता ओळखून 1,30,000 शेणी दान करून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुप सामाजिक भान जपलंय. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सचिव रोटेरियन चेतन भोकरे, रोटेरियन सचिन मालू आणि रोटेरियन सचिन पटेल यांनी शेणीदान उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या उपक्रमात रोटेरियन गौरव शहा, पंकज जैन, अमित गर्ग, शिवप्रसाद रायबागकर, अनिकेत कुलकर्णी, कार्तिक सोनी, सुरेश पंडित यांच्यासह शिवाजी पार्क दुर्दशा ग्रुपच्या वतीनं शुभदा कामत यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.